बरं ऐका ना, लवकर या. सर्वेश दादांना सांगते आणि तुमच्यासाठी एकदम मस्त तांबडा पांढरा रस्साच करायला सांगते. आणि स्वीट डिश जावं तिकडं. संजू, आय लव्ह यू. संजू, आय लव्ह यू तू पण म्हण ना. मी टू. अगं मी टू काय, फक्त तू पण बोल ना, आय लव्ह यू. अहो तुम्ही जरा समजून घ्या की फौजदार. अगं काय समजून घ्या. म्हणा हो, म्हणा म्हणा, तुमच्या फौजदारांना जे म्हणायचंय ते म्हणा. अहो जावं तिकडं. अगं बेबी मावशी, मी काय म्हणते, मी जेवते. हा नाही म्हणजे आता तुम्ही म्हणल्यात एवढं तर तुम्हाला नाही कसं म्हणायचं. आणि भेंडीची भाजी पण केली आहे ना. सर्वेश दादा, आत्ता जी आज रातच्या जेवणाला की नाही तांबडा पांढरा रस्सा करा. तुमच्या भैया साहेबांना आवडतो ना एकदम तसा. जी करतो की. आत्ता महिन्यानी राघूला मिठू मिठू केलं आणि दोघांची दिलजमाई झाली काय. आणि सर्वेशला आता तांबडा पांढरा रस्सा करायची ऑर्डर देते होय. अशी काय जादू केली आमच्या रणजितनं. नाही जादू बिदू तसलं काही नाही. ते अहो मलाच भूक लागली होती म्हणून. जादू बिदू काही नाही. हो का बाई, हो का. नाही काय संजू, हे माझे केस आहेत ना, हे कलर केले असले ना तरी ओरिजिनली पिकलेले आहेत. आणि माझे केस असेच नाही पिकलेले. चल जेवायला वाढते चल. सर्वेश दादा वाढता का. जी नाही वाढायची तू. माझ्या सुनबाईंना आज मी वाढणार आहे. तू संध्याकाळची तयारी कर जा. जी या बाईसाहेब बसा. घे भेंडीची भाजी तुझ्या आवडीची. चला करा सुरुवात. हे घ्या तेल घाला त्याच्यात थोडं. हा आणि त्याच्यात आता काळी मिरी आणि दालचिनी घाला आणि ते छान परतून घ्या बरं. परतू द्या आता व्यवस्थित. हा आता हे सगळं मिक्सर मध्ये घाला आणि त्याचं वाटण करा. ठीक आहे. हे असंच परतू द्यायचं. हा आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यात नारळाचं दूध घालायचं असते आणि मग गॅस कमी ठेवायचा. जी नाही 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 सर्विस देता आहो तसं नाही. थांबा मी करते. अहो नको नको धाकलेवाणी साहेब ऐका माझं. अहो सर्विस दादा मी करते. अहो नको धाकलेवाणी साहेब ऐका. मागच्या वेळी आई साहेबांना कळलं आणि प्रॉब्लेम झाला, तसं होईल पुन्हा. अहो थांबा, शांत व्हा.
तुम्ही मला एक गोष्ट सांगा, सासूबाई किचनमध्ये आल्यात का? नाही ना. मग तुम्ही कोणाला काही सांगूच नका ना. आपल्यातलं एकदम टॉप सिक्रेट. कसं तुम्ही काही पाहिलं नाही आणि मी काही केलं नाही. हा चला, तुम्ही आता इकडनं बघा, मला करू दे. आता ह्याच्यात हे नारळाचं दूध घालायचं. सुनबाई, सासूबाई, आईसाहेब इकडे या तुम्ही, इकडे या. सुनबाई काय करताय? तरी मी तुम्हाला सांगत होतो. सुनबाई स्वयंपाकघरात काय करताय? पाणी पित होते सासूबाई. सुनबाई, कसं फसवलंय का पोरीला? बेबी मावशी, अहो काय केवढी घाबरले मी. देवा, घाबरली होय? कशा बाई का? मी दाराच्या मागून बघत होते. गुपचूप तू पांढरा रस्सा कसा करत होतीस तुझ्या रागूसाठी. सुनबाई, काय वास येतोय ग भारी. भूकच लागायला लागल्यात मला. चला, तुमचे फौजदार पण आलेत, वाढा आम्हाला. बेबी मावशी, फक्त तुम्ही कोणाला काही सांगू नका. सांगणारच आहे मी. अहो नाही सांगणार गाडगे, आपल्यामधलं सिक्रेट आहे. ए, तू पण सांगू नको अक्काला आणि कोणाला, कळलं का? चला, वाढा आम्हाला. अगं येडे, तू कशाला आली? अक्का आली. सर घे पटक. आली का अक्का? सर्वेश, वाढा मला. सासूबाई, ते पांढरा रस्सा केलाय तर सर्वेशनी. हा 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 हा. सर्वेशनी केलाय ना पांढरा रस्सा. तू असं सांगते जसं काय तूच केलायस. बेबी जरा हळू. हो सर्वेश, संजू जरा हळू. अक्काला जेवताना मोठ्याने बोलायला आवडत नाही, कळत नाही का? वास तर चांगला येतोय. हा, झक्कास येतो एकदम. पुरे. हे तिसरं ताट कोणाचं? सॉरी सॉरी सॉरी, फार लेट झाला. हा हा हा, तांबडा पांढरा. आज काय ऐकत नसतो मी. आईसाहेब, तुम्हाला सांगतो, आजचा मेनू तुम्हाला 100% आवडणार. सर्वेश, आमचं जेवण आमच्या खोलीत आणा, आम्ही तिथे जेवू. आईसाहेब प्लीज. प्लीज आईसाहेब, आपल्यात सकाळी जे काही झालं त्यामुळे जाताय ना तुम्ही. आईसाहेब, आय बेग यू, प्लीज असं करू नका. अहो, आपल्यात मतभेद झाली आहेत, मनभेद नाही. त्यामुळे आपण एका टेबलवर बसून जेवू शकतो. चांगले आहेत शब्द, चांगले आहेत. मतभेद, मनभेद. पण आम्ही काय करायचं, आम्ही काय करू शकतो, काय करू शकत नाही, हे आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही रणजितराव. आईसाहेब, आम्ही इथं का जेवत नाही याचं कारण मग अशी सांगितलंय. तुमच्या लक्षात आलं नसेल तर पुन्हा सांगतो. आम्हाला इथं थंडी वाजते.
आईसाहेब आता हे तुम्हाला पटत नसेल तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे. कारण तसे आमच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला पटेनाशा झाल्या आहेत. टाइम प्लीज. अक्का, सकाळी काय घडलंय का? म्हणजे काय चाललंय तुमच्या दोघांचं कळत नाहीये मला. तुम्ही जेवून घ्या बेबी. तुमचं जेवण झालं की आमच्या खोलीत या. तुम्हाला हे सगळं कळणं मस्ट आहे. सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने इति श्री बुधकौशिक ऋषी विरचितम श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्णम सीतारामचंद्रार्पणमस्तु. अक्का, आलात का तुम्ही? जेवलात ना व्यवस्थित का अर्धवट टाकलत? नाही जेवले की. तू जेवलीस ना? नाही म्हणजे रणजितवर राग धरून पुन्हा उपास नाही ना केलास? नाही, जेवलो आम्ही बेबी. कारण आम्ही उपास केला तर रणजित उपाशी राहतात, ते आम्हाला सहन होत नाही. जेवलो आम्ही. एवढं जर प्रेम आहे लेकावर तर कशाला वाद घालतेस ग त्याच्याबरोबर? बसा बेबी, तुमच्या पायांना ओझं नाही सहन व्हायचं. काय बेबी? अक्का, त्यांनी सगळं सांगितलंय मला. हो का? चला, उत्तम झालं, आमचे कष्ट वाचले. अक्का, आपण पत्रिकेच्या मागे का लागलोय? संजूचा जन्म अमावस्याला झाला, काय फरक पडतो? बेबी तुम्ही बोलताय? अहो, तुमचा अभ्यास आहे या विषयाचा? माणसांचा जास्त आहे. लांबच्या ग्रहताऱ्यांपेक्षा ना जवळच्या माणसांना जास्त ओळखते मी अक्का. खरं का? म्हणजे सगळं चांगलं चाललेलं आहे, त्यात आम्ही मिठाचा खडा टाकतोय असं म्हणायचंय का तुम्हाला? पत्रिकेमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. काय जगावेगळी मागणी केली आम्ही? हां, असा अपशकून घेऊन आली ती पोरगी घरात. एक मिनिट अक्का, बाकी सगळं मी मान्य करीन, पण संजू अपशकुनी आहे मी मान्य करणार नाही बघ. अक्का ग, ती आल्यापासून सगळ्या गोष्टी इतक्या छान घडतायत. शुभशकुनच आहेत हे सगळे. आपल्या घरात शेवटचा शुभशकुन कधी घडला होता सांग बरं मला? आठवतंय का? शेवटचा शुभशकुन जेव्हा घडला होता ना, तेव्हा तुझ्या धाकट्या मुलाचा जन्म झाला होता. हा, तुमचा धाकट्याचा जन्म हा शुभशकुन असं म्हणायचं असेल तर मग बोलणंच व्यर्थ आहे. आमच्या धाकट्या लेकाचा जन्म आणि या नवथर तरुणीचं घरात येणं, हे एकाच तराजू तोलत असाल ना बेबी, तर असले शुभशकुन न झालेलेच बरे. अक्का ग, काय बोलतेस तू? बेबी, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवणं मस्त आहे. या घरामध्ये तुमच्या लोभाच्या माणसांना पाठीशी घालण्यापेक्षा खूप मोठा कारभार आहे आपला. खूप कामं असतात, त्याच्यात लक्ष घाला. तुमची एनर्जी तिथं वापरा. हां, या. ठीक आहे, येते. अहो, तुमचा हा पोलिसी खाके तुम्ही घरात नका दाखवत जाऊ बरं. का ग, काय झालं? नाही म्हणजे तुम्ही मगाशी उगाचच वाद घातला सासूबाईंशी. संजू, मी वाद नाही घातला. तू बघितलंस मी काय बोललो ते. आता आई साहेबांनी सकाळची गोष्ट मनात ठेवली, त्याला मी काय करणार?
तुम्ही चिडणार नसेल तर मी एक गोष्ट सांगू. तुम्ही आज सकाळी एवढी चिडचिड नव्हती करायला पाहिजे सासूबाईंवर. नाही म्हणजे तुम्ही चुकीचे आहात असं मला नाही म्हणायचं. अहो पण बरोबर गोष्ट बरोबर पद्धतीनं पोचली पण पाहिजे ना समोरच्यापर्यंत. आणि काय मागतायत होते, एक शांत करा एवढंच म्हणतायत ना. मला माहिती आहे तुमचं हे ज्योतिष पत्रिका शांत या असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये. अहो पण आपल्या घरातल्या मोठ्या माणसांच्या समाधानासाठी करायला काय हरकत आहे. नका एवढी चिडचिड करत जाऊ. संजू, तुला नेमकं कळलंच नाही मी आईसाहेबांवर का चिडलो ते. बघ, तू म्हणतेस ते सगळं खरं आहे. माझं पत्रिका ज्योतिष मुहूर्त या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये. पण इतरांनी ठेवणे असं माझं अजिबात मत नाहीये. मी इतरांच्या श्रद्धेच्या अजिबात आड येणार नाही. मला ते आवडणारही नाहीये. इतकी वर्ष बेबी मावशी पत्रिका बघते. दरवर्षी घरात काही ना काही धार्मिक कार्य होतात. मी त्याला कधीच आडकाठी केली नाही, पण यावेळी केली. कारण शांत करणं म्हणजे मान्य करणे की तुझ्यात काहीतरी खोट आहे. अहो पण हे बघ संजू, या घरात कुठलाही विधी करावा, मी आर्थिक कौटुंबिक सगळी मदत करायला तयार आहे. मी स्वेच्छेनं त्यात सहभाग घेईन. तुझ्यात काहीतरी खोटे किंवा तुझ्यात काहीतरी सुधारण्याची गरज आहे असं जर कोणी म्हणत असेल तर मी हे सहन करणार नाही. कधीच नाही. सासूबाई मला उशीर झाला का? ते फुलं यथा सांग पूजा करायला आज आमच्याकडे वेळ नाही आहे. नुसतं डोकं ठेवून निघतोय आम्ही. सासूबाई तुमची हरकत नसेल तर मी करू पूजा. नुसती गंध फुलं वाहिली की पूजा झाली असं म्हणतात का तुमच्यात? आणि तुम्ही जरी पूजा केली तरी तुमच्या दैवात जो अपशकुन आहे तो बदलणार आहे का? सासूबाई मी काय करू म्हणजे हे टळल मला सांगा. मी काही पण करायला तयार आहे. मी काशीला अनवाणी पायानं चालत जायला तयार आहे. निर्जळी धरायला तयार आहे. नाहीतर एक खारीक खाऊन अनुष्ठान. एवढं करायची गरजच नाहीये. गुरुजींनी सांगितले तेवढी साधी शांत करायची. अहो पण हे नाही ना ऐकत आहेत. नवऱ्याचं मन वळवू शकत नाही ती बायको कसली. आणि काय सांगावं, तुमच्या अपशकुनी सावलीमुळं तुमच्या नवऱ्यावरच गंडांतर. सासूबाई शांती तर मस्त आहे.